चला तर आपण आज छान अशी मोड आलेली मटकी पाहणार आहोत. छान बनवणार आहे मी आज. तुम्ही व्हिडिओ पाहतच राहा. सकाळ सकाळी वेळ आहे मुलांच्या स्कूलची आणि भाजीच्या गडबडीची. चला तर मी ते कढई आपली गरम झालेली आहे आणि आपण आता तेल घालणार आहोत. तर मी फोडणीसाठी घेतलेला आहे कांदा, मिरची, कढीपत्ता आणि लसूण आणि इकडे टोमॅटो. तर आता कांदा घालते. कांदा घेणार आहोत आपण लाल करून. थोडासा लाल करायचा आहे आपल्याला कांदा. तर आता आपण घालणार आहोत टोमॅटो. तर आता आपण टोमॅटो सुद्धा शिजवून घेणार आहोत छान. तर आपला कांदा लाल होते. झाला कांदा आपला लाल. तर आज आमच्याकडे खूपच पाऊस आहे. इतका जोरदार पाऊस आहे की गडगडतोय पण आणि चमकतोय पण. खूपच पाऊस आहे आमच्याकडे. तर मी आता मसाले घालणार आहे. हळदी पावडर, तिखट मसाला थोडासा घालणार आहे कारण मी मिरची घातलेली आहे त्याच्यामध्ये. आणि हा आहे गरम मसाला. आणि हा आहे चवीनुसार मीठ. तर आपण आता मसाले परतून घ्यायचे आपल्याला छान कांदा टोमॅटो मध्ये. आणि मग आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये मटकी. तर मसाले परतलेले आहेत पाहू शकता. तर मी कांदा ना असा उभा चिरलेला आहे लांब. तर आता मी मटकी ना स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर खूप छान मोड आलेले आहेत पाहू शकता. आणि घातलेला आहे त्याच्यामध्ये बटाटा बारीक चिरून. ते जास्त रांगोळीला जा. तर माझा छोटू येऊन बघतोय. आंघोळी करायची, त्याला स्कूलमध्ये जायचं आहे तरी सुद्धा टाइमपास करतोय. तर आपण मटकी छान अशी परतून घेऊ. तर मी ना थोडंसं पाणी घालणार आहे. तर सुकी करायची आहे आपल्याला. तर याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत जेणेकरून बटाटा शिजला पाहिजे, नाहीतर मग खाली लागून जाणार. थोडंसं नॉर्मल पाणी घालणार आहे मी. आणि आपण छान असं 5 मिनिटं वाफ देणार आहोत मीडियम गॅसवरती. आपली भाजी रेडी झाली आहे का? छान वाफलेली आहे भाजी आणि बटाटा सुद्धा शिजलेला आहे. तर आपली भाजी रेडी झालेली आहे. पाहू शकताय किती छान मोड आलेली मटकी झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली भाजीची रेसिपी माझ्या मोड आलेल्या मटकीची? तर नक्कीच तुम्ही आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करा. बाय बाय.